कधी बिलेनियरचं घर बघितलंय? आज बघूयात. आज मी एका स्टारला भेटायला आली आहे. इट फील्स लाईक खुलजा सिमसिम. हॅलो अर्षा, वेलकम. थँक यू. हाऊ आर यू? आय एम गुड. व्हॉट अबाउट यू? या गुड. फर्स्ट टाइम हे घर आतून कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे डायनिंग आहे आणि इकडे किचन आहे या बाजूला. अच्छा. तर यू हॅव ब्युटिफुल हाऊस. येस, थँक्यू. किती वर्ष लागली हे बांधकाम होण्यासाठी? 7-7.5 वर्ष लागली जवळजवळ. 17 वर्षापूर्वी बांधलेलं हे घर नाही तर मॅन्शनच. त्यांचा प्रवास म्हणजेच त्यांचे स्ट्रगलिंग डेज टू बिलेनियर माइंडसेट, म्हणजे त्यांची वर्क सिस्टीम कशी आहे, त्यांचे थॉट्स आणि आत्तापर्यंत बिझनेस करत असताना मोस्ट प्रॉफिटेबल डील कोणती किंवा बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक, असा आमचा थोडासा बिझनेस टॉक पण झाला. हा स्विमिंग पूल आहे. ओके. इथे सर्व नाते पण स्विमिंग करतात. अच्छा. आणि त्यांचे फ्रेंड्स पण येतात नात्यांचे. म्हणजे त्यांचा हा चिल आउट एरिया आहे. हा येस. जिकडे तिकडे मी बघते सर, सगळीकडे खूप प्लांट्स तुम्ही लावलेले आहेत आणि ते बघून खूप छान वाटतंय. मला लहानपणापासून शौक आहे ग्रीनरीचा. ओके. कारण जिथे ग्रीनरी असते तिथेच लक्ष्मी येते असं म्हणतात. आणि क्लीनलीनेस, त्यामुळे ते पूर्वीपासून शौक आहे आणि ते मेंटेन केलेलं आहे. जवळजवळ कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 लाख झाडं लावून जगवलेली आहेत. वाव. आणि त्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार सुद्धा मिळाला. ग्रेट. आणि ह्या घराचा बेस्ट कॉर्नर कोणता जो त्यांना जास्त आवडतो? तर हे मंदिर. बिझनेस करताना कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आणि बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल पण चर्चा झाली. ह्या घराच्या आजूबाजूला हजारो झाडं आहेत आणि त्या प्रत्येक झाडावर नंबर पण आणि इतक्या उंचीपर्यंत वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टीम सुद्धा. मग आम्ही निघालो त्यांचं कार कलेक्शन बघण्यासाठी. एकाच दिवशी त्यांनी घेतलेल्या 3 रोल्स रॉईस आणि त्या पाठीमागची काय स्टोरी ते पण समजलं. आणि भारतातीलच नाही तर जगभरातील हे सुपर बाईक्सचं कलेक्शन. स्वतःच्या फिटनेसवर पण ते तितकाच फोकस करतात. कसं काय? हर्षदा, चल मी तुला दाखवतो. ही माझी जिम आहे. रोज मी वर्कआउट करतो. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल माझ्या